नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण संडे टेस्ट सेकंड आपण सकाळी घेतलेली होती. त्याची तो टॉपिक जो होता तो युनिट्स अँड मेजरमेंट 15 मार्काची 45 मिनिटासाठी होती. 11वी फिजिक्स मधील पहिला टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट्स. त्याच्यात आपण आन्सर की बघणार आहोत, उत्तर सूची. तर बघूया, 3 प्रश्न होते. पहिला प्रश्न MCQ, सिलेक्ट अँड राईट करेक्ट आन्सर्स, दॅट इज MCQ. क्वेश्चन फर्स्ट मध्ये पहिला MCQ जो होता तो काय होता बघा, डायमेन्शन्स ऑफ साइन थीटा. साइन थीटाचं डायमेन्शन्स काय डायमेन्शन्स असेल? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल डायमेन्शन्स ऑफ साइन थीटा, बऱ्याच जणांनी बरोबर सोडवलं असेल. तर बघूया आपण, ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत L2 M M L आणि लास्ट ऑप्शन आहे M0 L0 T0. ओके, बघूया आपण यातलं कोणतं. सगळ्यात महत्वाचं, डायमेन्शन्स आपण कोणत्या भौतिक राशीचं काढतो हे आपल्याला बघायचं आहे. तर हे आपल्याला माहित आहे, डायमेन्शन्स साधारणतः आपल्याला माहित आहे. डायमेन्शन्स काढत असताना काय आपण बघतोय की त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत किंवा नाहीत, आणि त्या असेल तर किती प्रमाणामध्ये आहेत. मग 7 फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या आहेत? मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ह्या क्वांटिटी ह्या दिलेल्या साइन थीटामध्ये आहेत का? तर आपल्याला सांगता येईल की निश्चितच साइन थीटामध्ये ह्या क्वांटिटी कुठल्याही येत नाहीत. एकदा दोनदा काय, कधीही एकही येत नाही. तर आपल्याला सांगता येईल थीटा, साइन थीटा म्हणजे हा अँगल आहे, आणि अँगल ही डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे, हे पण आपण या अगोदर पाहिलेलं आहे. आणि म्हणून साइन थीटाला डायमेन्शन्स येणार नाही. मग ऑप्शन आपला कोणता बरोबर असेल? पहिला ऑप्शन आहे L2 येणार नाही. दुसरा आहे दुसरा आहे M. फक्त M लिहिला याचा अर्थ त्याच्या डोक्यावरती, म्हणजेच बघा आपल्याला सांगता येईल ऑप्शन ए काय आहे, L2. ऑप्शन बी आहे M, ओनली M. ऑप्शन सी आहे M and M, M and, आणि ऑप्शन डी आहे M0 L0 T0. म्हणजे यामधला ऑप्शन आपला कोणता बरोबर असेल? M0 L0 T0. आता इथं M आहे पण त्याचा घातांक लिहिला नाही, याचा अर्थ तिथं 1 असतो. ओके, इथं पण 1 असणार आहे. पण आपण काय म्हणतोय की साइन थीटा अँगल ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. म्हणजे दाखवतो कसं, तर M0 L0 T0 हे या 4 ऑप्शन पैकी आपला बरोबर ऑप्शन आहे. म्हणजे आपला डी हा ऑप्शन तुमचा काय असेल? बरोबर. करेक्ट आन्सर कुठला असेल? पहिला MCQ, पहिला जो MCQ आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल डी, M0 L0 T0. हा आपला काय असेल? उत्तर असणार आहे. बरोबर. हा पहिला MCQ झाला. ओके, त्यानंतर सेकंड MCQ काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, हे झालं की नेक्स्ट MCQ आहे, त्याचं उत्तर काय आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. बघा दिलेला की विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज डज नॉट हॅव सेम डायमेन्शनल फॉर्म्युला, असं विचारलंय. म्हणजे खाली दिलेल्यापैकी कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा, 2 फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखं नाही. पहिला ऑप्शन आहे वर्क, म्हणजे दुसरा MCQ त्याच्यातील पहिला ऑप्शन आहे वर्क अँड टॉर्क. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. वर्क अँड टॉर्क.
तर वर्कचं डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे काय, m1 L2 T⁻², आणि टॉर्कचं पण डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे m1 L2 T⁻². म्हणजे ह्यांचं काय आहे, वर्क आणि टॉर्क ह्या सिमिलर फिजिकल क्वांटिटी, ज्यांचं डायमेन्शन सारखं आहे. प्रश्न पहिला, ऑप्शन ए तर काय येणार नाही, विचारलंय कोणता नाही. दुसरा आहे इम्पल्स आणि लिनियर मोमेंटम, बी इम्पल्स, सॉरी बी ऑप्शन आहे अँग्युलर मोमेंटम अँड प्लँक्स कॉन्स्टंट. दुसऱ्या एमसीक्यू मध्ये अँग्युलर मोमेंटम आणि प्लँक्स कॉन्स्टंट. तर आता अँग्युलर मोमेंटम साठी आपण बघूया. अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवला जातो, हा याचा भाग आला. अँग्युलर मोमेंटम L = I ओमेगा किंवा m म्हणजे मास इंटू v इंटू r. म्हणजेच काय, मास इंटू v म्हणजे हे pr असं पण दाखवलं. लिनियर मोमेंटम इंटू r म्हणजेच L p इंटू r असं पण दाखवलं जातं. किंवा L ह्या p म्हणजे लिनियर मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच मोमेंटम इंटू r, mpr असा हा फॉर्म्युला पण आपल्याला सांगता येतो. मग आता याचा आपल्याला डायमेन्शन्स बघायचं. याचं डायमेन्शन्स L m⁻1 आलं. व्हेलॉसिटीचं जे आहे ते आपल्याला सांगता येईल. व्हेलॉसिटीचं काय आहे, डायरेक्ट लिहूया आपण, ठीक आहे, सेपरेटली L⁻1 T⁻⁻1 व्हेलॉसिटीचं, आणि r चं म्हणजे काय, हे अंतर आहे L⁻1. म्हणजे हे जे अँग्युलर मोमेंटम आपण जे म्हणतोय L हे नोटेशन वापरतोय. फायनल काय येईल, m⁻1 ॲज इट इज, L⁻1 आणि 1 L⁻2 आणि T⁻⁻1. So this is the dimensional formula for angular momentum, and this is also the dimensional formula for Planck's constant. Planck's constant चा सुद्धा काय तोच आहे, m⁻1 L⁻2 T⁻⁻1. सेम येतोय. ओके, प्लँक्स कॉन्स्टंटचं युनिट जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंट चं युनिट आहे जूल सेकंद. याचं एसआय युनिट वरनं पण आपल्याला काढता येईल, जूल सेकंद असं याचं प्लँक्स कॉन्स्टंटचं युनिट आहे. जूल म्हणजे परत आपल्याला काय, m1 L2 T⁻⁻2 एनर्जीचं हे डायमेन्शन झालं, आणि सेकंड म्हणजे T⁻1 आणि T⁻⁻2 T⁻⁻1 आहे ना, -2 अधिक 1 -1 हे m1 L2 ॲज इट इज. म्हणजे हे डायमेन्शन जे आहे हे दोन्ही पण कसं आहे, दोन्ही अँग्युलर मोमेंटम आणि प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन्स कसं आहे, सारखं आहे. म्हणून हा पण ऑप्शन येणार नाही, कोणाचं सारखं नाही. आता तिसरा ऑप्शन आपण बघूया. तिसरा काय आहे, तिसरा आहे टेन्शन आणि सरफेस टेन्शन. बघा, या दोन्ही तर ऑप्शन येणार नाही, टेन्शन आणि सरफेस टेन्शन. एमसीक्यू दुसऱ्यातला ऑप्शन सी आपल्याला बघतोय, टेन्शन अँड सरफेस टेन्शन. आता टेन्शन म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. टेन्शन म्हणजे सांगता येईल, टेन्शन इज नथिंग बट, आपल्याला काय सांगता येईल, टेन्शन म्हणजे एक प्रकारचं फोर्सच आहे तो. ओके, टेन्शन इन द स्ट्रीम आपण विचार केला तर एक प्रकारचा तो काय आहे, फोर्स. त्याचं जे काय एसआय युनिट आहे
टेन्शनचं ते न्यूटनच आहे आणि फोर्सचं पण याचा युनिट न्यूटनच आहे. त्यामुळे आपल्याला सांगता येईल त्या टेन्शनचं जे काय डायमेन्शन्स आहे ते इज इक्वल टू फोर्सच्या डायमेन्शन इतका असेल. म्हणजे काय m⁻1 L1 T-2 हे डायमेन्शन्स कशाचं झालं? टेन्शन. टेन्शन इज नथिंग बट द फोर्स. ओके. आणि सरफेस टेन्शनचं बघूया. सरफेस टेन्शनचं आपल्याला माहित आहे. सरफेस टेन्शन काय? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे. मग आपल्याला फोर्सचं तर इथंच आहे, m1 L1 T-2 आहे फोर्सचं, डिवायडेड बाय एलचं काय L⁻1. हे L⁻1 कॅन्सल होईल. म्हणजे सरफेस टेन्शनचं आपल्याला काय मिळेल, T इज इक्वल टू m⁻1, L ला L कॅन्सल झालं, L⁻0 आणि T⁻2. हे डायमेन्शन झालं सरफेस टेन्शनचं आणि हे डायमेन्शन झालं टेन्शनचं. ओके, टेन्शन. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ टेन्शन. दोन्ही डायमेन्शन मध्ये फरक आहे. m1 L1 T⁻2 टेन्शनचं, m1 L0 T⁻2 सरफेस टेन्शन. म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर येईल. ऑप्शन काय विचारला होता, खाली दिलेल्या फिजिकल क्वांटिटी पैकी कोणत्या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखं नाही. तर ऑप्शन आपल्याला हा सी नंबरचा ऑप्शन जो आहे दुसऱ्या एमसीक्यूतला, हा ह्या दोघांचं डायमेन्शन सारखं नाही. तरी पण डी ऑप्शन राहिलाय तो आपल्याला बघायचा आहे. ओके, सी ऑप्शन तर बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे दोघांचं डायमेन्शन सारखं नाही. डी ऑप्शन आहे तो मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम. ऑप्शन डी आहे मोमेंटम अँड लिनियर मोमेंटम. बघूया मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम. आपल्याला माहित आहे मोमेंटम म्हणजे काय. मोमेंटम म्हणजे आपल्याला माहित आहे संवेग, बरोबर. मोमेंटम म्हणजे संवेग आहे. आणि लिनियर मोमेंटम म्हणजे आपल्याला काय सांगते, मोमेंटम सॉरी नॉट मोमेंटम आपल्याला विचारलेलं आहे संवेग. सॉरी, इम्पल्स अँड लिनियर मोमेंटम असं आहे. इम्पल्स आहे इथं, तरी म्हटलं डी ऑप्शन आहे इम्पल्स. ठीक आहे, इम्पल्स आणि लिनियर मोमेंटम. बघूया यांचं डायमेन्शन सारखं येतंय का. यांचं जर सारखं आलं तर सी ऑप्शन जो येतोय त्याचं फक्त सारखं येत नाही, म्हणजे आपला तो ऑप्शन आहे. तर बघूया या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखं येत आहे. इम्पल्सचं डायमेन्शन माहित आहे. इम्पल्स म्हणजे आपण काय म्हणतो, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम ड्युरिंग विच इट ऍक्ट्स, जे या लेटरनं दाखवलं जातं. आणि मग फोर्सचं आपल्याला माहित आहे m1 L1 T⁻2 आहे आणि टाइमचं T1 आहे. म्हणजे फायनलाइज आपल्याला काय मिळेल बघा, m1 L1 -2 + 1 -1. हे डायमेन्शन्स आपल्याला जे म्हणजेच कोणाचं मिळालं, इम्पल्सचं मिळालं. आता आपल्याला बघायचं आहे लिनियर मोमेंटमचं. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहित आहे काय. लिनियर मोमेंटम पी या लेटरनं आपण दाखवतो. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. ठीक आहे, चला काढूया. मासचं आपल्याला माहित आहे m⁻1 आणि वेलोसिटीचं आपल्याला माहित आहे L1 T-1. ओके, सो फायनल काय होईल m1 L⁻1 T⁻1. सो हे आपल्याला काय मिळालं, डायमेन्शन्स ऑफ लिनियर मोमेंटम m1 L1 T⁻1. आणि इथं पण आहे इम्पल्स m1 L1 T⁻1. याचा अर्थ काय,
डी ऑप्शन सुद्धा मध्ये डी ऑप्शन मध्ये दिलेले सुद्धा दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसे येते, सारखं येतंय. डी ऑप्शन मध्ये दिलेल्या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखं येतंय, म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. मग आपला ऑप्शन कोणता होता, 3 नंबरचा सी ऑप्शन. टेन्शन आणि सरफेस टेन्शन ह्या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखं येत नाही, म्हणून आपला दुसऱ्या एमसीक्यूचा जो ऑप्शन येतोय तो कोणता येतोय बघा. दुसऱ्याचा ऑप्शन येतोय सी, काय, टेन्शन अँड सरफेस टेन्शन. टेन्शन म्हणजे फोर्स आपण मगाशीच बघितलं, M1L1 T⁻⁻², आणि इथे येते M1L0 T⁻². म्हणजे हे हा ऑप्शन ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखे येत नाही, तेच विचारलंय आपल्याला. उत्तर तेच होतं, खालीलपैकी कोणत्या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सारखे येत नाही. तर दुसऱ्या एमसीक्यूचं हे आपलं उत्तर असेल. ओके, त्यानंतर थर्ड एमसीक्यू काय आहे आपण बघूया. थर्ड एमसीक्यू दिलेला आहे आपल्याला, सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर. बघूया आपण. तिसरा आहे, कोणता अंक कोणता दिलाय, सिग्निफिकंट फिगर फॉर. तिसरा एमसीक्यू पहिला ते 0.1250 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर आता याचा आपल्याला सिग्निफिकंट फिगर काउंट. आपल्याला माहित आहे सिग्निफिकंट फिगर्स आर काउंटेड फ्रॉम द नॉन झिरो डिजिट्स और स्टार्टिंग 1 2 3 4. म्हणजे आपल्याला सांगता येईल याचा सिग्निफिकंट फिगर आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी ऑप्शन जो आहे तो सिग्निफिकंट फिगर 4 जो ऑप्शन आहे तो आपला बरोबर आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण पहिला क्वेश्चन एमसीक्यूचा होता विथ एक्सप्लेन, स्पष्ट करून आपण सांगितलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांच्या ह्या तिन्हीच्या तिन्ही एमसीक्यू बरोबर असतील त्यांना 3 मार्क मिळतील. ओके, त्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो आहे बघा, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. आणि हा 6 मार्काला क्वेश्चन आहे. म्हणजे एक प्रश्न 3 सोडवायचे 6 मार्काला, 4 दिलेले आहेत, एक प्रश्न 2 मार्काला. पहिला आहे डिफाइन युनिट. डिफाइन युनिट, आणि दुसरा आहे त्यामध्येच डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे युनिटची डेफिनेशन, त्यामध्ये पहिला आकडा युनिट त्याची डेफिनेशन, आणि दुसरा आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. तर आता बघा, तर 2 डेफिनेशन पहिल्या क्वेश्चन मध्ये, दुसऱ्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न आहे त्यामध्ये पण उपप्रश्न 2 आहेत. युनिट आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी यांची डेफिनेशन विचारले, एक एक मार्काला आहे. तर आपल्याला माहित आहे युनिट म्हणजे काय, द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड एज युनिट. म्हणजे आपल्याला माहित आहे डेफिनेशन बघा तुमची बरोबर आहे का. द रेफरन्स स्टँडर्ड used for measurement of physical quantity that is called as unit. त्याला आपण युनिट असं म्हणतो. ओके, अशी डेफिनेशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बरोबर करून 1 मार्क देऊ शकता. ओके, स्कीम. त्यानंतर डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी,
डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन आपल्याला माहित आहे. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन one or more fundamental physical quantity for their measurement, that is called as derived physical quantity. Definition बघा परत एकदा. The physical quantity which depend on one or more fundamental physical quantity for their measurement is called as derived physical quantity. ओके, त्याला derived physical quantity असं म्हणतात. जर अशी डेफिनेशन तुम्ही लिहिली असेल तर त्याला 1 मार्क द्या. अशा पद्धतीनं तुमचा हा दुसऱ्यातला पहिला उपप्रश्न डेफिनेशन मी सांगितल्याप्रमाणे असतील तर मार्क द्या, 2 मार्क. ओके, त्यानंतर त्या दुसऱ्यातला दुसरा उपप्रश्न कोणता आहे तो आपण बघूया. Find the dimensional formula for frequency and moment of force. Dimensional formula for frequency and moment of force. बघा, फ्रिक्वेन्सी आहे. आता आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. डेफिनेशन आपल्याला माहित आहे या 2 फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढायचा असा प्रश्न विचारलेला आहे. डायमेन्शन्स काढण्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला? एक तर त्या फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन माहित पाहिजे. डेफिनेशन माहित नसेल तर त्याचा आपल्याला एसआय युनिट माहित पाहिजे. डेफिनेशन आणि एसआय युनिट पण माहित नसेल तर त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग आता आपल्याला ह्या फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन माहित आहे. ओके, युनिट पण माहित आहे. मग डेफिनेशन काय आहे? नंबर ऑफ ऑसिलेशन्स, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल पर सेकंड, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स असू द्या, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स असू द्या, नंबर ऑफ सर्कल्स असू द्या, नंबर ऑफ ऑसिलेशन्स असू द्या, ह्या सगळ्यांचं सेकंदाला होणारे ऑसिलेशन, सेकंदाला होणारे व्हायब्रेशन्स पर सेकंद आपण असं म्हणतोय. म्हणून फ्रिक्वेन्सीचं आपल्याला यावरून डेफिनेशनवरून आपण फॉर्म्युला किंवा फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू आपण कशा पद्धतीनं फॉर्म्युला लिहितो? 1/t पर सेकंड, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल पर सेकंड. आणि मग खाली टी आहे. याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की टी याचं डायमेन्शन्स काय येईल? टीचं डायमेन्शन्स t⁻1 हा टाइम आहे पर सेकंड, म्हणजे t⁻1 आलं. मग हे t⁻1 वर आलं तर काय होणार आहे? n इज इक्वल टू t⁻1. हे डायमेन्शन झालं आपलं फ्रिक्वेन्सीचं. अशा पद्धतीनं तुम्ही लिहिलं असेल तर फ्रिक्वेन्सीचं तुमचं इथं 1 मार्क तुम्ही देऊ शकता. ओके, आता आपल्याला बघायचं आहे मुवमेंट ऑफ फोर्स. मुवमेंट ऑफ फोर्स आपल्याला माहित आहे. मुवमेंट ऑफ फोर्सची डेफिनेशन काय हो? द एबिलिटी ऑफ ए फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन, दॅट इज कॉल्ड एज मुवमेंट ऑफ फोर्स. दरवाजाचं उदाहरण आपण देतो. दरवाजाच्या कडेला जर आपण बोट लावलं तर दरवाजा गोल रोटेट होतो, पुढे जात नाही. एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. मुवमेंट ऑफ फोर्सचा फॉर्म्युला काय? इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड द मोमेंटम, that is the perpendicular distance between line of action and the axis of rotation. म्हणजे आपल्याला सांगता येईल टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स टॉर्क या लेटरनं, टो या लेटरनं दाखवलं जातं. ओके, टो इज इक्वल टू एफ इंटू आर. आर म्हणजे मोमेंटम, लंबांतर जे आहे. ओके, मग एफ म्हणजे फोर्स आहे, आर म्हणजे अंतर. मग आपण डायमेन्शन्स याचं काढूया. काय येईल बघा? तो फोर्सचं डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे m1 l1 t⁻2 आणि r म्हणजे अंतर आहे l⁻1 येईल. मग फायनल टॉर्कचं डायमेन्शन्स काय येईल बघा? m⁻1 आहे तसंच l1 आणि l1 काय होईल? l⁻2 होईल आणि t⁻2
-2. म्हणजे हे आपल्याला काय मिळालं, मोमेंट ऑफ फोर्सचं डायमेन्शन मिळालं m1 l2 t⁻². हे आपल्याला माहित आहे, हेच डायमेन्शन याच्या अगोदरच आपण बघितलं. टॉर्कचं पण तेच, टॉर्क म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स किंवा एनर्जीचं तेच आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क, या सगळ्याचं डायमेन्शन हेच आहे आणि हे मोमेंट ऑफ फोर्स. मग असं डायमेन्शन तुम्ही लिहिलं असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 मार्क देऊ शकता. म्हणजे तुमचे दुसऱ्याचे जर डायमेन्शन असे असतील फ्रिक्वेन्सी आणि त्याचे, तर तुम्हाला इथं ह्याचा एक आणि त्याचा एक असे 2 मार्क तुम्ही समासामध्ये देऊ शकता. तर बघा किती जणांचं हे 2 पैकी 2 मिळालेले आहेत डायमेन्शनसाठी. असा हा आपला दुसऱ्यातील दुसरा प्रश्न होता, डायमेन्शन्स वरती आधारित. आता बघूया दुसऱ्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न कोणता होता तो आणि त्याचं उत्तर काय. तिसरा आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फॉर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला काढायचे आहे. कोणाचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला काढायचे आहे बघूया. पहिलं दिलंय रेडियस ऑफ अर्थ आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. बघूया आपण, काढूया आपण. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढूया. बघा, रेडियस ऑफ अर्थ, त्यामध्ये आकडा ए किंवा आकडा ए दिलेला आहे. रेडियस ऑफ अर्थ हे आपल्याला दिलंय आर इज इक्वल टू किती दिलंय, 6400 किलोमीटर. अगोदर आपण हे जाणून घेऊया की ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दॅट नंबर, दॅट इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग आता आपल्याला हे करत असताना हे जे काय 6400 किलोमीटर दिलेलं आहे, हे याचं एसआय युनिट मीटर आहे, बरोबर, या रेडियसचं. तर आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल आणि मग आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढूया. तर आपल्याला माहित आहे 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, 1000 मीटर, बरोबर. तर करूया आपण अगोदर मांडणी करूया आणि मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आर बरोबर 6400 गुणुले 1 किलोमीटर बरोबर किती, 1000 मीटर. म्हणून मी इथं काय लिहितो, 10⁻3. 10⁻3 म्हणजे 1000, 10चा घन 1000. ओके, हे मीटर, किलोमीटरचं कन्व्हर्शन मीटर मध्ये झालं. ओके, याची फोड आपण अशी मांडणी केली मीटर मध्ये का, तर याचा आहे. आणि मग आपण ठरवूया. तर इथं पण आपण काय करूया, 1 2 3, इथं पण